नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की रिनीच्या क्लासमेटना समजते की समर हे रिनीचं खरे वडील नाही आहेत. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागात पाहूया. तर कथेला सुरुवात करूया. तिच्या मैत्रिणींचे बोलणे ऐकून रिनी तिच्या मैत्रिणींसोबत कमी वेळ घालवू लागली. पण मुक्ती आणि विवानने तिला कधीच एकटं सोडले नाही. विवानशी तर तिची मैत्री आणखी घट्ट झाली. दोघेही एकमेकांच्या भावनांचा आदर करायचे. ती फक्त विवानसोबतच सगळं शेअर करायची. पण रिनीने तिच्या अभ्यासाला महत्त्व देणे कधीच सोडले नाही. ती मन लावून आणि खूप मेहनतीने अभ्यास करायची. सुट्टीत ती घरी गेली की सगळे तिचे खूप लाड करायचे. आतापर्यंत समरला या गोष्टीचे खेद वाटत होते की रिनी आपले सर्व यश फक्त तिच्या आईला सांगायची. कविताला हे समजायचे आणि ती रिनीला म्हणायची, आधी तुझ्या वडिलांना जाऊन तुझा रिझल्ट दाखव. मग ती जाऊन तिचा रिझल्ट समोर समोर ठेवायची. पण समरची इच्छा होती की एक दिवशी रिनी तिच्या परीक्षेचा निकाल घेऊन त्याच्याकडे पहिली यावी, तेही तिला कोणी न सांगता. तिने आपल्या मनाने रिझल्ट दाखवावा. जसजसा वेळ निघून गेला तसतसे रिनीने तिचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. मात्र यावेळी तिने परीक्षेचा निकाल कोणालाही सांगितला नाही. एके दिवशी तिने आईला फोन करून समरसोबत कॉलेजला यायला सांगितले. कविता समरकडे गेली आणि म्हणाली, रिनीने फोन केला होता. तुम्हाला आणि मला तिच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने बोलावले आहे. रिनीच्या निकालात काहीतरी गडबड झाली असेल का? आपल्या कामाचा हिशोब बघण्यात मग्न असलेल्या समरने समोर उभे असलेल्या कविताकडे पाहिलं आणि हसत हसत म्हणाला, असं असतं तर प्रिन्सिपल आपल्याला कशाला बोलवतील? पासला नेहमीच महत्त्व दिलं जातं, नापासला नाही. यावर कविता म्हणाली, पण जर ती पास आहे तर मग काय अडचण आहे, जे ती आपल्याला बोलवतायत? समरने कविताचा हात धरून तिला जवळ बसवले आणि म्हणाला, माझ्या मुलीवर माझा विश्वास आहे. मी तिला लहानपणापासून शिकवले आहे. टेन्शन घेऊ नकोस, निघायची तयारी कर. समरचे बोलणे ऐकून कविता निश्चिंत होते. दुसऱ्या दिवशी दोघेही तयार होऊन रिनीच्या कॉलेजला निघतात. तिथे पोचल्यावर रिनी त्यांना घ्यायला येते. कविता तिला मिठीत घेते आणि मग विचारते, काय ग रिनी, तुझा निकाल काय लागलाय? तू मला सांगितलं नाहीस आणि प्रिन्सिपल सरांनी आम्हाला का बोलवलं आहे? तेवढ्यात मागून मुक्ती येते आणि म्हणते, कारण तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. तुम्ही माझ्यासोबत चला आणि काका तुम्ही पण. असं म्हणत मुक्ती त्या दोघांना कॉलेजच्या असेंब्ली हॉलमध्ये घेऊन जाते. इतरही बरेच विद्यार्थी होते, त्यामुळे समर आणि कविता यांना फार काही विचारता आले नाही. तेथे त्यांना आज चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असल्याचे समजते. हे समजल्यावर दोघांचे चेहरे उजळले आणि ते आपल्या मुलीला मिठी मारण्यास उत्सुक झाले. पण रिनी त्यांच्या आजूबाजूला कुठेच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि मग सोहळा सुरू झाला. सर्वजण आपापल्या जागेवर बसले. समर आणि कविता पण बसले. पण रिनी दिसली नाही, म्हणून कविता अस्वस्थ होत होती. स्टेजवरील एक प्राध्यापक घोषणा करू लागले, सत्कार समारंभात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून महाविद्यालयाची शान वाढवली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी एवढी चांगली कामगिरी केली आहे की त्यांचे कौतुक करायला शब्द कमी पडतील. आज काही सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कॉलेजच्या डीनकडून गौरव केला जाईल. यानंतर एकामागून एक सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार होऊ लागला. समर आणि कविता दोघेही आपल्या मुलीचं नाव कधी पुकारणार यासाठी उत्सुक होते. माहीत नाही आम्हाला एकटे सोडून कुठे गेलीये, कविताने चिडलेल्या आवाजात समरकडे कुजबुजले. त्यावेळी समरही
थोडा गोंधळला, पण त्याने कविताच्या हातावर हात ठेवून तिला धीर धरण्याचा इशारा केला. आणि मग स्टेजवरून पुन्हा अनाउन्समेंट झाली. आता मला स्टेजवर बोलवायचे आहे आमच्या कॉलेजच्या सगळ्यात हुशार विद्यार्थिनीला, जिने संपूर्ण कॉलेजमध्ये टॉप केले आहे. तर तिचे नाव आहे रिनी सावंत. डॉक्टर रिनी सावंत, प्लीज कम ऑन द स्टेज. आपल्या मुलीचे नाव ऐकून समर आणि कविता यांच्या उत्साहाला आणि आनंदाला सीमा नव्हती. दोघांचे डोळे रिनीला शोधू लागले. मग त्यांना रिनी बॅकस्टेजवरून स्टेजवर येताना दिसली. तिचे आगमन होताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाने गुंजले. मग डीन बेडल आणि ट्रॉफी घेऊन पुढे आले. पण रिनी तिथे अनाउन्समेंट करत असलेल्या प्रोफेसरला काहीतरी बोलली, ज्यामुळे थोडी शांतता पसरली. समर कविताही विचार करू लागली की रिनी काय बोलत आहे. वास्तविक रिनीने प्रोफेसरला काहीतरी बोलण्यासाठी माईक मागितला होता, जो त्यांनी तिला दिला. आता रिनीने माईक घेतला आणि बोलायला सुरुवात केली. रिस्पेक्टेड प्रोफेसर्स, पुरस्कार घेण्यापूर्वीच मी तुमचे आभार मानते. तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि उत्तम शिक्षणामुळेच मी हे यश मिळवू शकले आहे. पण आज या सन्मानासाठी मी एकटीच खरी हकदार नाही. याचे खरे हक्कदार आहेत ती व्यक्ती ज्यांनी मला हे प्राप्त करण्यास सक्षम बनवले, आणि ते आहेत माझे वडील श्री समर सावंत. ते माझे वडीलच नाही तर माझे गुरु देखील आहेत. म्हणूनच हा पुरस्कार मला नाही तर त्यांना मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि प्लीज, ही माझी रिक्वेस्ट आहे. रिनीचे बोलणे ऐकून सर्व प्राध्यापकांना खूप आनंद झाला, पण समरचा चेहरा आश्चर्याने थक्क झाला. तो तिथेच खुर्चीवर बसून तिच्याकडे शांतपणे बघत होता. डीनने रिनीची विनंती मान्य केली आणि घोषणा केली, श्री समर सावंत, कृपया आपण मंचावर या. कवितालाही आश्चर्य वाटले, पण तिने समरला सांगितले, जा, तुम्हाला बोलवलंय. समर उठला नाही. तो फक्त रिनीकडे बघत होता. मग रिनी स्टेजवरून पुन्हा म्हणाली, या ना बाबा, प्लीज. समरचे कान जे शब्द ऐकण्यासाठी तळमळत होते, ते शब्द आज एवढ्या मोठ्या स्टेजवरून आपली मुलगी घेत होती. बाबा. रिनी बोलत होती, तुमची नेहमी तक्रार होती की मी माझा निकाल सगळ्यात आधी तुम्हाला कधीच दाखवला नाही. खरं सांगते बाबा, मला नेहमी वाटायचं की तुमच्या मेहनती अनुरूप कधीच परिणाम निकाल दाखवले नाहीत. पण बघा ना, आज मला माझं यश सगळ्यात आधी तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे, आणि मला हे त्या लोकांना सांगायचे आहे जे मला नेहमी सांगत होते की मी तुमची ऋणी आहे कारण मी तुमची खरी मुलगी नाहीये. पण हा माझा दृष्टिकोन नाहीये. मला इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विचारायचे आहे की अशी कोण व्यक्ती आहे जी आपल्या आई वडिलांची ऋणी नाही. जरी तुम्ही माझे बायोलॉजिकल वडील नसले तरी माझे तुमच्याशी हृदयाचे नाते आहे. तुम्हालाच माझे वडील म्हणून मी मानते. माझ्या जन्मदात्याचा चेहराही मला आठवत नाहीये. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मम्मीला विचारा. मी तिला कधी माझ्या खऱ्या वडिलांचा फोटो पाहण्याची इच्छाही व्यक्त कधी केली नाहीये, कारण माझ्यासाठी ती जागा फक्त तुमचीच आहे. मला हे जीवन तर तुम्ही दिले आहात, ज्याला तुम्ही तुमच्या प्रेमाने, काळजीने आणि योग्य शिक्षणाने घडवले. इतर मुलांना त्यांच्या आईवडिलांचे फक्त रूप असेल, पण माझे चारित्र्य तुमच्यासारखे आहे. हे बोलत असताना रिनी रडू लागली. मग तिचे अश्रू पुसत म्हणाली, प्लीज बाबा, वडिलांची जागा ही तुमचीच आहे आणि हा सन्मानही तुमचाच आहे. या ना. रिनी हे सगळं सांगत असताना तिथे सीटवर बसलेल्या समर सावंतलाही
अश्रू अनावर झाले. मग कविताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याचे ध्यान भंगले. अश्रू पुसत तो स्टेजच्या दिशेने निघाला. तेथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती आनंदाने टाळ्या वाजवू लागली. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करा विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.